पहलगाम हल्ला प्रकरणात यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली। सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्रुटींवर चर्चा झाल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची 2.25 तास बैठक। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, कारवाईसाठी आमचं समर्थन। मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानकडून बॉर्डरवरील सुरक्षेत वाद। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, तर वेगवेगळ्या एअरबेसवर युद्धाभ्यास सुरू। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे। पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। भारतानं 20 पेक्षा अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली। अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्या सूचना।